आपण बघितलं असेल की आणि आपण ऐकलं पण असेल की चांगलं काम होण्यासाठी एक चांगला विचार यावा लागतो आणि हा एक आपल्याकडे येणारी पूर परिस्थिती कंट्रोल करण्यासाठी म्हणून गेले 10-12 वर्षाचा माझा अनुभव आणि अभ्यास यातनं मी एक डेमॉन्स्ट्रेशन तयार केलेलं आणि ते काही लोकांना माहीत होतं. आपले इथले लोकप्रतिनिधी राजन नाईक आमदार साहेब त्यांना हे माहीत होतं माझ्याकडे असं डेमॉन्स्ट्रेशन आहे, त्यांच्याशी एकदा बोलवलं म्हणून त्यांनी आता परवाची ती फ्लडच्या बाबतीमध्ये अभ्यास करण्यासाठी एक कमिटी आलेली. त्यावेळेला मला विचारलं की दादा तुमच्याकडे असा कुठला अभ्यास आहे ते त्यांना दाखवू शकतात का. मी सांगितलं दाखवतो, ते काही सिक्रेट नाही आहे, इट इज व्हेरी ओपन आणि ते लोकांच्या उपयोगी आहे. पण त्यांना ते आम्ही डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं. त्यावेळेला त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की बाबा आम्हाला एवढी डिटेल माहिती नव्हती आली, आता आलेली आहे माहिती. आणि सर्वात महत्त्वाचं मला एक असं माहीत होतं साधारण 89मध्ये मी स्वतःच्या मशीननी आपल्या विरारचा जी सायन्स गार्डन आहे तिथला जो नाळा आहे तो तिथून तो थेट तूस खाडी पण मी खणलेला आणि त्यावेळेला जनार्दन खरंच जे त्यावेळेला जिल्हा परिषद अध्यक्ष होते त्यांनी मला खूप मदत केलेली आणि त्या अनुभवांना या खाड्या कशा रुंद होऊ शकतात आणि कशा खोल होऊ शकतात याच्या माझ्याकडे माहिती होती आणि म्हणून ती मी डेमॉन्स्ट्रेशन तयार केलेलं होतं आणि डेमॉन्स्ट्रेशन त्यांना दाखवलं. त्यांनाही ते पसंत पडलं कारण मला ह्या वसई तालुक्याचे चारही पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर कुठे काय आहे ते सगळं माहीत होतं. पावसाचं पाणी कुठून येते, ते कुठे जायला पाहिजे, कसं जायला पाहिजे, भरती ओटीचा थोडासा अभ्यास होता आणि त्यातनं मी डेमॉन्स्ट्रेशन तयार केलं होतं आणि त्यांना दाखवलं. आणि तुम्ही बघितलं असेल की तुंगारेश्वर डोंगर म्हणजे विरार पूर्वकडनं येणारा पाण्याचा लोट जो आहे तो पश्चिम भागामध्ये येतो, रेल्वेच्या पूर्व पश्चिम पसरतो आणि तिकडनं खाडी समुद्रामध्ये जाण्याचा मार्ग म्हणजे दक्षिणोत्तर दोन ज्या खाड्या आहेत, एका बाजूला वैतरणाची नदी आहे उत्तरेला आणि दक्षिणेला आहे वसईची खाडी, तिथे जातं आणि तिथून ते पाणी मग समुद्राला मिळतं. आणि म्हणून हे ह्या जो दोन मोठी खाडी आहे त्याला पहिला उत्तरेकडनं येणारी खाडी आहे तिला सोपारा खाडी म्हणायची आणि दक्षिणेकडनं येणारी वैतरणा नदीकडनं येणारी खाडी आहे तिला तूस खाडी म्हणायची. या खाड्या पूर्वी खूप रुंद होत्या, कालांतराने हळूहळू छोट्या छोट्या झाल्या. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे विरारच्या पश्चिमेला जे आता सायन्स गार्डन आहे तिकडे मोठं एक बंदर होतं. म्हणजे मी ऐकिवत होतो की प्रदीप तेंडुलकर जे आहेत त्यांच्या आजोबांची मोठी गलपतं म्हणजे ते कौलाचे मोठे व्यापारी होते तिकडे यायचे. एवढं मोठं बंदर देतो आणि एवढी मोठी खाडी होती. पण कालांतराने ती खाडी बुंजत गेली आणि बुंजत गेल्यामुळे पाण्याचा येण्या जाण्याचा पावसाळी पाण्याचा निचरा होण्याचा प्रवाह होता तो कमी होता आणि म्हणून वॉटर लॉगिंग होते. हा एक भाग आहे. दुसरं हा जो मधला जो भाग आहे रेल्वेच्या पूर्व पश्चिम जो थोडासा सखल भाग आहे त्या भागामध्ये नवीन डेव्हलपमेंट झाली आणि त्या डेव्हलपमेंट करत असताना तिथे जे काही लँड फिलिंग झाली त्यामुळे नॅचरल जे होल्डिंग पॉन्ड्स होते म्हणजे पावसाचं पाणी साठवून ठेवण्यासाठीचे उपाय होते ते निघून गेले. पण त्याला सिडकोनी प्लानमध्ये दाखवणारे होल्डिंग पॉन्ड जे होते ते बनवलेले नाही आहेत, ते बनवायला पाहिजेत, त्याची संख्या वाढवायला पाहिजेत आणि नाळे रुंद करायला पाहिजेत. वसईतनं पश्चिमेकडे जाण्यासाठी पण एक सोर्स तयार होऊ शकतो निर्मळच्या तलावाच्याकडनं, तो डेव्हलप करायला पाहिजे. दक्षिणोत्तर आणि पश्चिम असे तिन्ही ठिकाणून जर का पाणी निघालं प्रॉपर होल्डिंग पॉन्ड साधारण एक 10 ते 12 होल्डिंग पॉन्ड आम्ही आमच्या टीमनी सजेस्ट केलं त्याचं झाले आणि ते सगळ्या होल्डिंग पॉन्डची जागा जी आहे सार्वजनिक जागा आहे, सरकारी जागा आहे, मिठागराची जागा आहे, महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासनाची जागा आहे. त्यामुळे स्थानिक लोकांना त्याचा काही कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आणि हे करत असताना प्रॉपर स्टडी करणारी जशी IIT आहे किंवा नीरी आहे यांच्याकडनं अभ्यास करून घेऊन पुढच्या वर्षभरामधनं ह्या खाड्या रुंद करताना मोठ्या करत असताना होल्डिंग पॉन्ड करत असताना तिकडचे जे मॅनग्रोव्ज आहेत त्या शिफ्ट करण्यासाठी हायकोर्टाची परमिशन लागेल, एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटची परमिशन लागेल, ती घ्यायला पाहिजे. वर्षभराचं काम आहे. कोणी नेटाने हे काम करायचं ठरवलं तर नक्की होईल. इच्छाशक्ती चांगली पाहिजे आणि शासनाकडनं पाठपुरावा पाहिजे, पाठबळ पाहिजे तर हे काम होईल. कारण काय ही खाडी रुंद करायची आहे. आताची जी खाडी आहे ती दोन्ही तोंडाला 40-42-45 मीटर आहे. ती खाडी खरं म्हणजे 150 मीटरपेक्षा जास्त मोठी असली आणि आता आहे त्याच्यापेक्षा डबल टिबल जर खोल असली तर या खाडीतनं पावसाळी पाण्याचा निचरा हा फास्ट होऊन हे पाणी निघू शकतं आणि वॉटर लॉगिंग आहे हे कमी होऊ शकतं. याला मोठ्या प्रमाणात खर्च आहे, तो खर्च कसा काढायचा? माझ्या तुमच्या डोक्यात जे प्रश्न आहेत ते माझ्या डोक्यात प्रश्न येतात की बाबा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर का खाड्या मोठ्या केल्या तर त्याचा गाळ कुठे नेऊन टाकायचा, याच्यासाठी खर्च करायचा तो खर्च कोणी करायचा. हे खर्च करण्यासाठी खूप चांगले सोर्सेस आहेत आपल्याकडे. जसं वॉटर सोर्स डेव्हलपमेंट चार्ज महानगरपालिकेने लावलेलं आहे तसं फ्लड वॉटर मिटिगेशन चार्जेस पण आपण देऊ शकतो. नवीन येणाऱ्या डेव्हलपरकडनं नवीन प्लान सँक्शन करत असताना वॉटर सोर्स म्हणजे वॉटर सोर्स डेव्हलपमेंट चार्जच्या धर्तीवरच फ्लड मिटिगेशन चार्जेस जर आपण तयार केले आणि त्यातनं उत्पन्नाचा स्रोत तयार करू शकतो
महाराष्ट्र शासनाकडनं केंद्र शासनाकडनं याला अनुदान लोन मिळू शकते, MMRDकडनं पैसे मिळू शकतात. गोगटे सॉल्टची जी 1500 एकर जमीन आहे त्या जमिनीमध्ये काही भागामध्ये होल्डिंग पॉइंट, काही भागामध्ये IT पार्क बनवून त्यातनं उत्पादन MMRD घेतले आणि ते MMRDकडनं आपण पैसे घेऊ शकतो. आणि अशा रीतीने जे काही आपण करणार आहोत ते पुढच्या 5-7 वर्षामध्ये आपण केलं तर याला खर्च जो आहे आम्ही एक अंदाज काढलेला असता तर 4-5 हजार करोड रुपये खर्च येणार, जास्त खर्च नाही आहे. आणि वसई विरारचं क्षेत्रफळ, वसई विरारचं बजेट आणि गरज लक्षात घेता हे करणं आवश्यक आहे आणि होऊ शकतं. फक्त लोकप्रतिनिधीची इच्छाशक्ती लागते, त्या जोडीला इथलं जे अधिकारी आहेत, पदाधिकारी आहेत यांची इच्छाशक्ती लागेल, नगरपालिकेच्या स्टाफची इच्छाशक्ती लागेल, पत्रकारांचं पाठबळ लागेल आणि मंत्रालयातनं सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट पॉलिटिकली पाठबळ असेल तर हे सहज शक्य आहे. धन्यवाद.